श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास पहिला अध्याय दुसरा। सद्गुरु नमनात अंतर्भूत सर्वत्र नमन त्यात येत, म्हणून या अध्याय आरंभाप्रत नमन श्री गुरु चरणाते श्रीराम। मी जरी अन्याय अगणित, तरी तू दयाळू मूर्तिमंत, क्षमा शांतीचे आगर संत, ऐसे ख्याती वर्णिले श्रीराम। दीनदयाळा पतित पावना, भक्त कृपाळा माया शमना, अज्ञ भोळ्या भाविकांना थारा तुझविण नसेची श्रीराम। तुझे ते अंतर बाह्य व्याप्त, स्वरूपा मानसे कळत, तव सगुण रूपा पाहो न होत अत्यानंद मनाते श्रीराम। नैना पुढे तुझी मूर्ती, सावळी सतेज अंग कांती, चरणद्वय देखताच होती नतमस्तके तयावरी श्रीराम। रुई फुलकाठी शुभ्र धोतर, नेसण्याची धब पाय घोळ, अंगी बाराबंदी त्यावर पुष्पहार बहुमोल रुळताती श्रीराम। सव्य हाती तुळशी माळा, कुबडी शोभे वाम कराला, मनगटी सुवर्ण पेटी पुष्पमाला, पेटीत छायाचित्र श्री गुरूंचे श्रीराम। सरळ सुंदर नासिका, स्मित हास्य ते वदन देखा, भाली त्रिपुंड राम मुद्रिका, गणेश टोपी शिरी शोभे श्रीराम। ऐसा देखुनी गुरुवर, नयन सुखावणी झाले स्थिर, दृष्टी कुठेही अन्यत्र न ढळे तेथुनी असे झाले श्रीराम। तुझे बोधाचा वर्षाव, सुरू झाला का स्वयमेव, कैसाही नास्तिक मानव आस्तिक भावते होई श्रीराम। जोवरी नास्तिकाची मती, फिटे ना तयाची भ्रांती, तोवरी बोधाची गती अखंड राहे देखिली श्रीराम। म्हणून नास्तिक हट्टी छळवादी, यांचीही पालटे बुद्धी, मग श्रद्धावंत भाविकांची मांदी, तर तव बोधे डुलतसे श्रीराम। ऐसे सर्व येता मना पुढे, नेत्रातुनिय प्रेमाश्रू पडे, जेव्हा जेव्हा स्मृती घडे, तेव्हा या रंगीच रंगावे वाटे श्रीराम। सोगताध्यायाच्या अंती, केशवरावांची निर्याण सुगती, कथिली होती त्याची स्मृती, भाविक श्रोत्या आहेची श्रीराम। आता भावे सावचित्त, बोधक ऐसे पुढील वृत्त, काशीबाई अति दुःखित, सोनी राहे सचिंत श्रीराम। लोक नाना परी समजाविती, हरी चित्ता न मिळेची शांती, पती वियोग जाळी चित्ती, म्हणे प्राण ज्योती का न जाय श्रीराम। पांडुरंग म्हणे एके दिनी, आई तू विचारी मनी, तू जिवंत नाही सवनी, तात आज्ञा जिवंत ही श्रीराम। तुझे आताचे जगणे होत आहे तात आज्ञेने, मग ऐसे चिंता वाहणे व्यर्थ मजला वाटते श्रीराम। हे ऐकोनी बोधवचन, मातेचा शोक विराला पूर्ण, म्हणे बाळा या विचारे मन समाधान पावले श्रीराम। मरोनी पुन्हा जन्म घेईल, त्यांचेच आज्ञेत राहीन, ऐसे वांछित होते मन, मुख्य आज्ञा पालन हा हेतू श्रीराम। आता आज्ञा हेची पती, जिवंत मानोनी वागेन जगती, देहपात होई तो वरती, हृदयी धरिते निश्चिंत श्रीराम। पुढे काशीबाई माऊली संन्यस्त वृत्तीने राहिली, निरशनाचे अल्पाहारे जगली देहपातापर्यंत श्रीराम। शुभ्र वसनाचे परिधान, अखंड पती चरण ध्यान, मुखी राम नाम स्मरण, पांडुरंग बोधी क्षणोक्षणी श्रीराम। पांडुरंगास घेवनी जवळी, प्रेमाने तया कुरवाळी, म्हणे बाळा बालपण काळी, विद्या हस्तगत होतसे श्रीराम। तरी आता सोडून आळस, विद्येचा धरी हव्यास, तेने प्रपंच गाडा चालविण्यास, योग्य होशील जाण पा श्रीराम। शिक्षण संपले चांदकीचे, पुढे शिक्षण कुठे घ्यावयाचे, विचार चालले जो यांचे, तो मामा आले भेटीसी श्रीराम। पांडुरंगाचे मामांनी विचार केला सर्व बाजूंनी, पांडुरंगासह काशीबाईंनी चलावे म्हणती नागपुरा श्रीराम। नागपुरात जाऊन पांडुरंग घेई आंग्ल शिक्षण, तरी तयाचे उद्विग्न मन, वाटे नको शिक्षण परभाषिक, शाळेसी जाणे चुकवित, वनी जाऊनी जप करीत,
4 दिन पर्यंत फळे भक्षोनी राहत असे श्रीराम. शोधून आणले मामांनी, बोलण्याची केली जाचणी. माता ही कष्टली मनी, म्हणती कोण उपाय योजावा श्रीराम. पुढेही तैसेची होत, मग मामा ठरविती मनात. याचे पूर्ण लक्ष भजनात, शिक्षण आता पुरे झाले श्रीराम. मामाचे श्री गुरु अधिकारी, संत असती अंमळनेरी. संप्रदाय त्यांचा वारकरी, सीताराम बुवा प्रसिद्ध हे श्रीराम. त्यांचे वागणे अघटित, विजनासी दिसे विपरीत. तरी ते महान भगवत भक्त होते प्रचिती बहुतांशी श्रीराम. त्यांचा क्रम सूर्योदयापासून निद्रेचा आरंभ होऊन दुपारी 12ला उठवून शौचादी विधी करावे श्रीराम. नंतर स्नान विधी तयांचा असे थोडा गमतीचा. गंगाळात थेंब पाण्याचा, रिकामा तांब्या ओतणे सुरू श्रीराम. तैसेच सोवळे नेसते समयी, निर्या घालणे सुरू राही. तंद्री लागेल जये ठाई, तिकडेच पाहती बहुकाल श्रीराम. पूजा अर्चा करण्याप्रती एकांती जाऊनी बैसती. अस्तमानी भोजन पंक्ती बहुजना समवेत श्रीराम. रात्री 9 वाजेपासून उच्च स्वरे उभ्याने भजन, ते सूर्योदयापर्यंत जाणा ऐसा नित्यक्रम तयांचा श्रीराम. पांडुरंगाचे मामा पाही, सीताराम बुवांच्या अनुग्रही. म्हणून पांडुरंगास त्यांचे गृही ठेवावे हे ठरविले श्रीराम. बोलाविती जो पांडुरंगाला, शोधांती तो वनी गेला. इकडे पांडुरंगाच्या आईला मुदती ज्वराने पछाडिले श्रीराम. दुखणे गेले विकोपाला, पांडुरंगास शोधून आणिला. शिव्यांचा वर्षाव झाला, नेवनी बैसविला माते जवळी श्रीराम. मातेची विलक्षण स्थिती पाहोनी वदे तिज प्रती. टाकून गेलो वनाही भ्रांती, कैसी पडली कळेना श्रीराम. तरी याची क्षमा करी, हे शब्द ऐकता कष्ट तरी. नेत्र उघडून पाहे झडकरी, आपल्या बाळाते श्रीराम. स्वतःच्या कुशीत घेऊन प्रेमे त्यास कुरवाळून, म्हणे माझे शेवटचे वचन हृदयी धरी पांडुरंगा श्रीराम. सद्गुरु वचन प्राणापलीकडे, मानूनी वागावे रोकडे. तयांचे वचनी सर्व उजळे, तुझला बुद्धी अगम्य जय श्रीराम. आता ध्याते प्रतिचरण, मुखी घेते रामस्मरण. तूही वदावे जानकी, जीवन तुझे रक्षण आता त्याकडे श्रीराम. काशी मातेने आटोपला ग्रंथ, स्मरणात धरिला स्वर्गपंथ. पुढील कर्म यथोचित पांडुरंग हस्ते जाहले श्रीराम. पुढे जाईल पांडुरंग, अंमळनेरी घडेल सत्संग. तयांचे प्रसादे वैराग्य, योग लाभे पांडुरंगा सुदैवे श्रीराम. ती कथा ती सुरस, मनमनी करोनी आवास. श्री गुरु वदवितील लेकरास, पुढती निमित्त करोनी. श्रीराम समर्थ इति श्री सद्गुरु रामानंद सच्चैत्रे काशीबाई निर्याण वर्णनं नाम. द्वितीय अध्यायांतर्गत प्रथम समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास दुसरा, अध्याय दुसरा. साष्टांग वंदन त्यांचे पायी, जी सद्गुरु माझी आई. श्री रामानंद चित सुखदायी, लेकरा सांभाळी क्षणोक्षणी. श्रीराम समर्थ श्रीराम. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. श्री नारायण रामदास फिरुनी आले तया भूवरी. सांगाया निज भक्ती परम जगता योजोनिया वैखरी. नावा राम आम्हा कृपा करुनिया आहे पदी प्रार्थना. श्री प्रल्हाद पदांबुजा करीतसे मी आदरे वंदना. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.